अतिक्रमण हटाव नोटिशीविरोधात प्रकाश कांबळे यांचे आमरण उपोषण, न्याय मिळण्याची मागणी. परभणी, पाथरी तालुक्यातील ब्रह्मपुरी तर्फे पाथरी येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात दिलेल्या नोटिशीविरोधात प्रकाश चिमाजी कांबळे यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. संबंधित नोटीस तात्काळ मागे घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित समाजमंदिराचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून काही विशेष राजकारणाच्या नादातून त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजमंदिरासाठी जागा दिल्यास आपल्या कुटुंबाने कोठे जाऊन राहावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कांबळे कुटुंब समाजमंदिराच्या विरोधात नसून केवळ आपली जागा वाचावी आणि सध्या जशी परिस्थिती आहे ती कायम ठेवण्यात यावी, अशी त्यांची भूमिका आहे. ग्रामपंचायतीने बजावलेली अतिक्रमण हटाव नोटीस मागे घेऊन प्रशासनाने या प्रकरणात न्याय्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी कांबळे कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे ब्रह्मपुरी तर्फे पाथरी परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासन या आमरण उपोषणाची आणि संबंधित मागण्यांची दखल कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिमाजी मल्हारी कांबळे हे आमचे चुलते आहेत. मी सूर्यकांत केरबा कांबळे. त्याच्या अगोदर आमचं गाव आलं तेव्हापासून इथले राहणारे आहेत. इथं जागा बांधलेली आहे. नंतर 4 वर्षाच्या नंतर हे मंदिर झालेलं आहे. ते बी मंदिर 5 फूट महाग सरकून बांधलेलं आहे. त्याच वेळेस बांधू देत नव्हतं. ते म्हणले 5 फुटानं काय फरक पडायला, 5 फूट द्या, आम्हाला पुढी जागा कमी पडायली. ठीक आहे, मग ते 5 फूट दिलं. पुन्हा आता काय राहिलं त्याचं, आम्हाला घरच जागाच नाही तर राहिलं, तर ते आणि पुढी दुसरंच भडकायले. माझं नाव द्रौपदी कारभारी कांबळे. मला फक्त एवढंच म्हणायचं की 35 वर्षापासून इथं जे राहिलेली माणसं आहेत, माझे चुलते मामा वगैरे, तर हे समाजाचं मंदिर जे पहिलं नंतर बांधले आणि आता हे लोक अलीकडे सरकायचं म्हणायला लागले. तिथं त्यांची जागा नसताना हे जुनं घर आहे, कुठपर्यंत आले हे बघायचं. आणि ह्यांनी काही नवीन केलं नाही. हे समाजाच्या आधीपासून घर बांधलेलं आहे. आता हे समाज मंदिर नंतर झालं 4-5 वर्षापासून. आणि हे पाठीमागं सरकून अजून हे लोक जागा दिसायला आली, पण इथं बांधायचे घर राहिलेले आहेत. हे मोठे 3 भाऊ आहेत त्याच्यामध्ये, ह्यांचे घर राहिले आहेत बांधायचे. बांधले का नाही त्यांनी, कुठं परळीला, कुठं पुण्याला, कुठं राहायला गेले. तर ह्यांची जागा दिसायला आली. हे लोकांना वाटतं सरकाव, जागा पाठीमागं घ्यावा म्हणून ह्यांचं म्हणणं आहे. पण हे काय करू नका, वादेवाद वाढू नका. फक्त जे जसं आहे तसं ते राहू द्या. कारण ते गरीब आहेत, त्यांच्याच्यानं काय बोलणं होत नाही, कोणाचं काय होत नाही. मग आमचं एवढंच म्हणणं आहे की जसं त्यांचं पहिलं घर आहे, पहिल्यापासून जुनं राहिले आहेत, हे जुने घर आहेत. नवीन आताचं काहीच नाही, पहिल्या रुटीतलं जुन्या रुटीतलं घर आहे. मग जसं आहे तसं राहू द्या, वाढवाळी करू नका. समाजाची जशी जागा आहे, समाजाला काही अधुरी जागा नाही. समाजाचं बांधकाम झालेलं आहे, समाजाची बांधकाम बी राहिलं नाही. पाठीमागं सरकून काय करणार? तर पण ह्यांना पुढे अडचण होणार नाही. एक पोरगी मुकी आहे, तिला घरकुल आले, ती घर कुठं बांधणार? मुलगा आहे त्यांचा, पुण्याला राहतो. परत त्यांचे भाऊ आहेत ह्याच्यामध्ये, ह्या जागेमध्ये 3 भाऊ आहेत. मग ती का भावाची जागा देऊन कुठे जागा उरणार आहे? जागा काय घेऊ नका, जे जसं आहे तसं राहू द्या. फक्त एवढीच विनंती माझी सगळ्यांना. आमचं म्हणणं आहे ग्रामपंचायतचं, पंचायत समितीचं, तहसीलदारचं यायचं त्यांना हे करावं. जे सत्य आहे जे त्यानं ठरवावं. असं की ना सत्यात म्हणजे काय नसलं तरी त्यानं कुणी जर बळकावून जर दबावाखाली जर याने जागा जर कुणाला देत असले तर अशी हे गोष्टी होऊ नये. एक गरीब परिवार उठून समजा जर इतर तुम्ही जर सामाजिक माणसाला जर समाजासाठी जर जागा देत असले तर हे असं होऊ नये की समाजामध्ये आमचे भांडण लागण्यात हे येतं आहे. याच्यामध्ये राजकारण काढू नाही त्यानं काहीच नाही. आमचं म्हणणं आहे की ज्याची जागा आहे त्याला द्यावा, उगाच सामाजिक तणाव वाढवू नये त्यानं. आमच्या एवढीच विनंती आहे. तहसीलदार साहेबाला बी सांगा आणि सगळ्याला सांगा की आमची जागा आमच्या माणसाची देऊन टाकली.